नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर बिडवाल। जर तुम्हाला इंग्लिश वाचन लेखन अवघड जात असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य काळजीपूर्वक बघावा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तंत्रज्ञान आणि आधुनिक काळामध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे, कारण इंग्रजी भाषेकडे ग्लोबलाइज्ड लँग्वेज म्हणून पाहिले जाते। आपल्याच भारत देशाचा विचार केला असता MBBS, LLB, इंजिनिअरिंग असे महत्त्वाचे अभ्यासक्रम इंग्रजी मधूनच आहे आणि जगाचा विचार केला असता जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्रजी आहे। परंतु ग्रामीण भागामध्ये इंग्रजी समजणे तर दूर, काही विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन सुद्धा अवघड जाते। पण स्टेप वाईज जर आपण इंग्रजी वाचनाचा सराव केला तर ते वाटते इतके कठीण अजिबात नाही। तर त्या स्टेप्सचा सराव कसा करावा या व्हिडिओमध्ये मी 1 बाय 1 त्या स्टेप्स दिलेल्या आहे। या स्टेप्सचा जर तुम्ही काळजीपूर्वक सराव केला तर निश्चितच तुम्ही इंग्रजी वाचन करू शकाल याची मी शाश्वती देतो। स्टेप्सचा सराव करत असताना फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जोपर्यंत पहिल्या स्टेप्सचा सराव पूर्ण होणार नाही तोपर्यंत दुसऱ्या स्टेप्स कडे वळू नये। तर पाहूया इंग्रजी वाचनाच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे। स्टेप्स 1, टू लर्न फोनिक्स साऊंड ऑफ अल्फाबेट, म्हणजेच इंग्रजी जे अल्फाबेट्स आहे ए पासून झेड पर्यंत त्या प्रत्येक लेटर्सचा उच्चार काय होतो हे शिकणे। तर पाहूया कोणत्या लेटर्सचा काय उच्चार होतो। अ चा उच्चार ॲ होतो, ब चा उच्चार बी, सी चा क किंवा स, डी चा ट, ई चा ए, एफ चा फ, जी चा ग किंवा ज, एच चा ह, आय चा ई, जे चा ज, क चा के, यल चा ल, एम चा म, एन चा न, ओ चा ओ किंवा अ, पी चा प, क्यू चा क्व, आर चा र, एस चा स, टी चा ट, यू चा अ, व्ही चा व, डब्ल्यू चा व, एक्स चा स, वाय चा य व झेड चा झ। अशा प्रकारे अल्फाबेट्स मधील प्रत्येक अक्षराचा काय उच्चार होतो हे आपल्याला शिकावं लागेल, जेणेकरून हे अक्षर जेव्हा शब्दात येतील कोणत्या अक्षराचा काय उच्चार करावा आपल्याला कळेल। तर यानंतर दुसऱ्या स्टेप्स कडे वळूया। त्यानंतर कोणती स्टेप्स आहे बघा। स्टेप 2, मराठी मुळाक्षरे अ पासून ज्ञेची स्पेलिंग पाठ करणे। इंग्रजी ही परकीय भाषा असल्यामुळे व इंग्रजी अक्षराचे एकापेक्षा जास्त उच्चार असल्यामुळे कोणत्या अक्षराचा नेमका कसा उच्चार करावा यात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषेचा संबंध आपल्या मराठी भाषेशी जोडावा लागतो। तो कसा जोडायचा, तर अ पासून ज्ञ पर्यंतच्या मराठी मुळाक्षरांची इंग्रजी मधून स्पेलिंग्स पाठ करणे। तर ती स्पेलिंग्स कशी होतात ते पाहूया, कोणत्या अक्षराचे काय स्पेलिंग आहे। सर्वांची काळजीपूर्वक हे स्पेलिंग पाहावे व पाठ करावे। तर मुळाक्षरे अ पासून ज्ञ पर्यंतचे सर्व अक्षरे, स्वर म्हणजे अ पासून आ आणि व्यंजन म्हणजे क पासून ज्ञ पर्यंत। तर स्वराचे स्पेलिंग पाहूया। अ च स्पेलिंग ए होते, आ च स्पेलिंग डबल ए होते, ई च स्पेलिंग आय होते, दीर्घ ई च स्पेलिंग डबल ई होते, ह्रस्व उ च स्पेलिंग यू होते, दीर्घ उ च स्पेलिंग डबल ओ होते, ए च स्पेलिंग ई होते, ऐ च स्पेलिंग ए आय होते, ओ च स्पेलिंग ओ होते, औ च स्पेलिंग ए यू होते, अम च स्पेलिंग ए एम होते, आ च स्पेलिंग ए एच होते, ऍ च स्पेलिंग ए होते आणि अ च स्पेलिंग ए ओ होते। ऍ आणि ओ हे जे दोन स्वर आहेत हे इंग्रजी भाषेमधून मराठी मधून आलेली आहेत। तर त्यानंतर मराठी व्यंजनाची इंग्रजी मधून काय स्पेलिंग होतात ते पाहूया। क च स्पेलिंग के, ख च के एच, ग च जी ए, घ च जी एच, न च एन जी ए, च च सी एच, छ च सी डबल एच, ज च जे ए, झ च झेड किंवा जे एच, त्र च टी आर ए, ट च टी ए, ठ च टी एच, ड च डी ए, ढ च डी एच, न च एन ए, त च टी ए, थ च टी एच, द च डी ए, ध च डी एच, न च एन ए, प च पी ए, फ च पी एच किंवा एफ ए, ब च बी ए, भ च बी एच, म च एम ए, य च वाय ए, र च आर ए, ल च एल ए, व च व्ही ए किंवा डब्ल्यू ए, श च एस एच, श च एस एच, स च एस ए, ह च एच, ळ च एल ए,
क्षचं KSH, ज्ञचं DNYA, श्रचं SHRA. तर अशा प्रकारे आपण सर्व मुळाक्षरांची स्पेलिंग पाहिलेली आहे. स्टेप 3 मुळाक्षरापासून बाराखडी तयार करणे. तर मुळाक्षरापासून बाराखडी कशी तयार करायची? तर बघा, मराठीमध्ये जे 12 स्वर आहेत, अ पासून आ पर्यंत, या 12 स्वरामध्ये कोणतेही एक व्यंजन मिसळले असता बाराखडी तयार होते. कारण की कोणतेही अक्षर हे स्वर प्लस व्यंजन असेच तयार होत असते. तर पाहूया कशी तयार करायची बाराखडी. तर क च स्पेलिंग के होते, अ च स्पेलिंग ए होते, म्हणून क या अक्षराचं स्पेलिंग के अधिक ए बराबर के ए होते. क अधिक आ बराबर का, म्हणून के डबल ए. क अधिक रस्व ई बराबर की, म्हणून की च स्पेलिंग के आय. क अधिक दीर्घ ई बराबर की, म्हणून की च स्पेलिंग के डबल ई. क अधिक उ बराबर कु, म्हणून के यू. क अधिक दीर्घ उ बराबर कु, म्हणून कु च स्पेलिंग के डबल ओ. क अधिक ए बराबर के, म्हणून के ई. क अधिक आय बराबर कय, म्हणून के ए आय. क अधिक ओ बराबर को, म्हणून के ओ. क अधिक अ बराबर क, म्हणून के ए यू. क अधिक अम बराबर क, म्हणून के ए यम. क अधिक आ बराबर का, म्हणून के ए एच. अशाच प्रकारे तुम्ही उर्वरित सर्व म्हणजेच क पासून द पर्यंतच्या सर्व व्यंजनापासून बाराखडी तयार करावी व त्याचा सराव करावा. या पद्धतीने जर तुम्ही बाराखडी बनवायला शिकलात तर बाराखडीचे वेगवेगळे स्पेलिंग तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला बाराखडी तयार करता आली तर तुम्ही मराठी मधल्या कोणत्याही शब्दाचे स्पेलिंग तयार करू शकता. मराठी शब्दांचे स्पेलिंग कसे तयार करायचे पाहूया. तर हे असे शब्द फक्त उदाहरणासाठी घेतलेले आहे. अजून तुम्ही याशिवाय मराठीमधून शब्द घ्यायचे आहेत आणि शब्दांचे स्पेलिंग बनवून पाहायचे आहेत. तर पाहूया मराठीमधून स्पेलिंग तयार करणे. स्टेप नंबर 4, मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे. गणेश हा शब्द ग अधिक ने अधिक श असा तयार झालेला आहे, म्हणून ग च स्पेलिंग जी होते, ने च स्पेलिंग येनी होते आणि श च स्पेलिंग यशच होते, म्हणून गणेश या शब्दाचं स्पेलिंग GANESH. महाराष्ट्र हा शब्द म अधिक हा अधिक रा अधिक स्ट्र, म्हणून महाराष्ट्र या शब्दाचं स्पेलिंग MAHARASHTRA असे होते. रामचंद्र हा शब्द रा अधिक म अधिक च अधिक द्र असा तयार झालेला आहे, म्हणून रामचंद्र या शब्दाचं स्पेलिंग RAMCHANDRA होते. तर असेच मराठी मधले वेगवेगळे शब्द घेऊन स्पेलिंग तयार करण्याचा सराव तुम्ही करावा. सुरुवात सोप्या शब्दापासून करावी व हळूहळू मोठे आणि कठीण शब्द घ्यावेत. एकदा तुम्हाला स्पेलिंग तयार करता आले तर 50% इंग्रजी वाचन तुम्हाला करता येत आहे असे तुमच्या लक्षात येईल. मग उर्वरित 50% वाचन कसे करावे तर त्यासाठी पुढील स्टेप्सचा अभ्यास करावा लागेल. फक्त इतकं केलं म्हणजेच तुम्हाला इंग्रजी वाचन करता येईल असे नाही, कारण की इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द इरेग्युलर प्रोनाउन्सिएशननी होतात किंवा बरेचसे एकाच स्वराचे 2 उच्चार होतात, एकाच लेटरचे वेगवेगळे उच्चार होतात. म्हणून तुम्हाला इंग्रजी वाचन 100% येण्यासाठी पुढील स्टेप्सचा वापर करावा लागेल. स्टेप्स नंबर 6, इंग्लिश व्हावेल कॉन्सोनंट समजणे. AEIOU हे व्हावेल आहेत, तर एक्सेप्ट व्हावेल ऑल द रिमेनिंग लेटर्स आर कॉन्सोनंट. म्हणजेच अल्फाबेट मधील A to Z पर्यंतचे अक्षर जर पकडले आपण तर त्यामध्ये AEIOU हे लेटर सोडून उर्वरित सर्व अक्षर काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. तर तुमच्या लक्षात आले असेल आता व्हावेल आणि कॉन्सोनंट काय आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे. कारण व्हावेल आणि कॉन्सोनंट जर तुम्हाला लक्षात आले नाही किंवा तुम्ही समजून घेतलं नाही तर समोरील ज्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या लक्षात येणार नाही. तर स्टेप नंबर 7, प्रत्येक स्वराचे 2 उच्चार पाहणे. ए चे 2 उच्चार होतात ए आणि ॲ. तर कॅट, मॅट, ॲपल, कॅसल हे ॲ उच्चार असणारे शब्द आहेत. बेक, केक, मेक, डेट हे ए उच्चार असणारे शब्द आहेत. त्यानंतरचा स्वर आ, ई. ई चे 2 उच्चार होतात ए आणि ई. तर बेड, रेड, नेट, केप हे ए उच्चार असणारे शब्द आहेत. शी, इट, इगल, ईस्ट हे ई उच्चार असणारे शब्द आहेत. त्यानंतरचा स्वर आहे आय. आय चे 2 उच्चार ई आणि आय. सीड, गिफ्ट, हिट, मिल्क
हे ई उच्चार असणारे शब्द आहेत, तर लाईक, बाईक, काइंड, आईस हे आय उच्चार असणारे शब्द आहेत. त्यानंतरचा स्वर आहे ओ. ओ चे ओ आणि अ असे दोन उच्चार होतात. होम, नोट, फोटो, कोन हे ओ उच्चार असणारे शब्द आहेत, तर बॉक्स, सॉक्स, पॉन्ड आणि ऑफिस हे अ उच्चार असणारे शब्द आहेत. त्यानंतरचा स्वर आहे यू. यू चे दोन उच्चार होतात अ आणि यू, तर स्टक, लक, मग, रग हे अ उच्चार असणारे शब्द आहेत. तर युनिव्हर्सिटी, युनिकॉर्न, युनिफॉर्म, युनिकॉर्न हे य किंवा यू उच्चार असणारे शब्द आहेत. अशा प्रकारे प्रत्येक स्वराचे 2-2 उच्चार आपण पाहिले. स्टेप नंबर 8 जोड शब्द शिकणे. तर 2 लेटर एकत्र आल्यानंतर जोड शब्द तयार होत असतात. तर पाहूया कोणते 2 लेटर आल्यावर कोणता जोड शब्द तयार होत होते. बी आणि एल एकत्र आल्यावर ब्लो होतो, उदाहरणार्थ ब्लॅक, ब्लो, ब्लँक. सी आणि एल एकत्र आल्यानंतर क्ल होतो, क्लास, क्लीन, क्लेवर. एफ आणि एल हे लेटर एकत्र आल्यानंतर फ्लो होतो, उदाहरणार्थ फ्लो, फ्लॅग, फ्लॉवर, फ्लाइट. एफ आणि आर हे 2 लेटर एकत्र आल्यानंतर फ्र हा उच्चार होतो, उदाहरणार्थ फ्री, फ्रेश, फ्रेंड. डी आर ड्र, ड्रिंक, ड्रॉप, ड्रेस. जी आर ग्रो, ग्रो, ग्रीन, ग्रुप. टी आर ट्र, ट्री, ट्रिक, ट्रॅक. सी आर क्र, क्राय, क्रोन, क्रेन. त्यानंतर एस सी स्क, स्कूल, स्कोर, स्काय. एस एम स्म, स्मॉल, स्मेल, स्मार्ट. एस के स्क, स्काय, स्केट, स्कीप. एस एन स्नो, स्नॅप, स्नेल, स्नो. एस पी स्प, स्पोर्ट, स्पाय, स्पिरिट. आता कोणते स्टेप नंबर 9 डबल लेटर्सचा सिंगल उच्चार शिकणे. कधी कधी लेटर्स डबल आले तरी उच्चार मात्र सिंगल करावा लागतो आणि असे हे डबल लेटर शक्यतो शब्दाच्या शेवटी येतात. तर ते कोणते आहेत हे आपण पाहूया. डबल एफ आला तरी फचाच उच्चार करावा लागतो, उदाहरणार्थ कप, पप, स्टिक. डबल एल असेल तरी लचाच उच्चार करावा लागतो, बेल, सेल, डॉल. डबल एस असेल तरी सचाच उच्चार करावा लागतो, उदाहरणार्थ ड्रेस, क्रॉस, टॉस. डबल झेड असेल तरी फक्त झचाच उच्चार करावा लागतो, उदाहरणार्थ बस, फीज आणि फ्रीज. तर हे असे शब्द होते की डबल आले तरी सुद्धा त्यांचा उच्चार आपल्याला सिंगल करावा लागतो. त्यानंतर स्टेप नंबर 10 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यावर तयार होणारा नवीन साऊंड शिकणे. तर पाहूया कोणते 2 साऊंड एकत्र आल्यानंतर कोणता नवीन साऊंड तयार होतो ते. तर एस एच आल्यानंतर श हा साऊंड तयार होतो, उदाहरणार्थ शो, शॉप, शूड, शॉल. सी एच एकत्र आल्यानंतर च हा साऊंड तयार होतो, उदाहरणार्थ चिक, चॅट, चॉक, चेंबर. टी एच हे 2 लेटर एकत्र आल्यावर थ हा साऊंड तयार होतो, थॉट, थिन, थिंक, थ्रू. पी एच हे 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर फ हा साऊंड तयार होतो, उदाहरणार्थ फोटो, फोन, फेस, फ्रेज. डब्ल्यू एच हे 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर व हा साऊंड तयार होतो, उदाहरणार्थ व्हाय, व्हील, व्हाईट आणि होल्ड. तर आता 10 स्टेप्स आपल्या संपलेल्या आहे आणि शेवटची एक स्टेप फक्त राहिलेली आहे आणि ही स्टेप महत्वाची आहे. तर स्टेप नंबर 11 काही महत्वाचे शब्द पाठ करणे. हे शब्द आपल्याला का पाठ करावे लागतात? कारण की एकाच अक्षराचे वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार असतात जे की संभ्रम निर्माण करतात आणि जर आपण हे शब्द जर पाठ केले तर तो आपला संभ्रम दूर होतो. तर काही महत्वाचे शब्द आहेत की जे तुम्हाला पाठ करावे लागतील जेणेकरून तुमचा संभ्रम दूर होईल. ए आणि यू चा उच्चार अ होतो, उदाहरणार्थ अप, अम्ब्रेला, अबाउट. ए चा उच्चार आ सुद्धा होतो, उदाहरणार्थ कार, पार्क, पाश. आय चा उच्चार ऱ्हस्व वेलांटीसाठी होतो, उदाहरणार्थ बी, किंग, रिंग. डबल ई आणि ई चा उच्चार दीर्घ वेलांटीसाठी होतो, उदाहरणार्थ ट्री, फीट आणि मीट. त्यानंतर पाहूया यू आणि डबल ओ चा उच्चार ऱ्हस्व आणि दीर्घ उ होतो, उदाहरणार्थ कूल, फूड, रूफ. ई चा उच्चार ए होतो, उदाहरणार्थ बेड, रेड,
ड्रेस. AY आणि AI चा उच्चार ऐ होतो, उदाहरणार्थ डे, रेन, मेन. O आणि OA चा उच्चार ओ होतो, उदाहरणार्थ नोट, होम, कोट. त्यानंतर U चा उच्चार य होतो, उदाहरणार्थ क्यूब, क्यूट, म्यूट. I चा उच्चार आय आणि आई होतो, उदाहरणार्थ आईस, राईट, बाईक. Y चा उच्चार सुद्धा आई होतो, उदाहरणार्थ क्राय, फ्राय आणि ट्राय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी इंग्रजी वाचनासंबंधीच्या सर्व स्टेप्स संपलेल्या आहे. या सर्व स्टेप्सचा जर तुम्ही काळजीपूर्वक सराव केला तर नक्कीच तुम्हाला इंग्रजी वाचन करता येईल. सगळ्या स्टेप्सचा सराव करून झाल्यानंतर इंग्रजी वाचनाचा सराव करावा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व काही ॲडवाइस असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. धन्यवाद.